मस्ती में सुराग करने वाली दिमाग है भाई दीपक, ये मनोवाली चमचों को अब हटाना जरूरी है, अब हटाना जरूरी है। जहाँ तुमने किया है बसेरा, जहाँ तुमने किया है बसेरा, करो महाबोधि मुक्त हमारा। नकली नसते, सगळं असली आहे माझी भजी का? हा, इमानदारीच्या सांगतो, बाबासाहेबाची लेख आहो. तुम्हाला माहिती आहे मागं खैलांजी मध्ये प्रकरण घडलं आहे की नाही? आणि त्या खैलांजीवाल्याची मुलगी मी गेली, मुलगा गेला, पत्नी गेली, तर म्हणे आम्ही 7 लाख रुपये देतो. माझ्या मागं 10-12 जण लागले तर मी काय कापून टाकेन, माझा भरोसा नाही. बहुत डेंजर काम आहे आपलं, सगळंच असते आपल्या. जहाँ तुमने किया है बसेरा, जहाँ तुमने किया है बसेरा, करो महाबोधि मुक्त हमारा। फिर से वो दिन आ जाएगा, फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध हो जाएगा, फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध हो जाएगा, फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध हो जाएगा। बऱ्याच ठिकाणी गेलो का काही पोलीसवाले तर म्हणतात गेले सांगलं का हेच भेटली का म्हणजे तुम्हाला? बहुत सारे अधिकारी म्हणतात हे पाठी आमचे अधिकारी तिथे उभे राहून मस्त आमचा कार्यक्रम ऐकून राहिले, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा. इमानदारीच्या वर्दीमध्ये बसणार, वर्दीमध्ये जे आतमध्ये जे असतात ते आपलेच असतात, पण वर्दीचा त्यांना मान ठेवावं लागते. पोलीसवाले राव की अधिकारी राव रे, वर्दी आहे त्याच्या अंगावर, बरोबर की नाही? आतमध्ये आपलेच असतात, पण आता विचार काय करतील बिचारे? ड्युटी 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 है की नाही? फिर से वो दिन आ जाएगा, जहरीले मनुवादी ना अजगर से डरती हूँ, दुश्मन के साथ हरदम लड़ना सीखा है मैंने। अरे भीम की बेटी हूँ, ना खंजर से डरती हूँ, ना खंजर से डरती हूँ। फिर से वो दिन जीव गेला, काही झालं तरी आमचा अधिकार आम्ही घेतल्याशिवाय राहू नये. तुम्हाला माहिती आहे आम्ही बुद्धगयासाठी लढा देत आहोत, असं ना हो का उद्या आम्हाला दीक्षाभूमीसाठी लढा द्यावं लागेल, म्हणून आम्ही जागृत व्हावं लागेल. अभि नाही तो कभी नाही. जर जागृत नाही झाले तुम्ही मग आमची 12 वाजल्याशिवाय राहत नाही. आताच विचार करा ताईबाई अक्का, विचार करा पक्का. ताईबाई अक्का विचार करा पक्का. आता शिक्का बंद केलाय, हरामखोरानं बटना चालू केल्या, सगळ्या घोटाळा. एक तर कोणची बटन दाबा एकाच इकडे मत जाते, कोणची बटन दाबा एकाच इकडे मत जाते. चांगले चांगले दिग्गज माणसं पाडले जाईल. आमदारकीमध्ये बीजेपीला चांगला टपोर, खासदारकीमध्ये आमदारकीमध्ये आता बोलतोय खासदारकीमध्ये टपोरा दिला चांगला बीजेपी वाल्याला, काँग्रेसवाल्याने दिला चांगला टपोरा, चांगली शकली त्याची तेला मिठानं. का तसं केलं ना? आमदारकीमध्ये केलं ना, पूर्ण घोटाळा द्यायला, पुऱ्या मशिनीचा घोटाळा. एकही इमानदारीने त्याला वोट नाही, नुसतं घोटाळे करून निवडून आले हरामखोर. इमानदारीच्या किडी पडल्याशिवाय राहतील नाही, बेमानी करू राज्य करून राहिले. अरे राज करायचं असेल, काँग्रेसने एवढ्या वर्ष राज केलं पण इमानदारीनं राज्य केलं. रे तुम्ही हरामखोर, तुम्हाला करायचं असेल इमानदारीनं करा ना. बेमानीनं काय राज्य करून राहिले, बेमानीनं राज्य करून राहिले तुम्ही, का करतो त्याला? बरोबर आहे की नाही? फिर से वो दिन आ जाएगा, फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध हो जाएगा. जय भीम जय शिवराय. ते हात मिळवायची ही इंग्रजांची पद्धत होती. आपण काही इंग्रजाच्या पोटची हो का? हा, आम कसं गर्वानं जय भीम करायचं. फिर से वो दिन
जब से मैं गई. हे बघ भीमाची वाघीण उठून आली. थांबा, हे फार मेहनतचे पैसे आहेत. नाव सांगते लीनाताई देशपांडे. तुम्ही तर कुठून पैसेच नाही देऊन राहिले मला चुकीचे. येते ना चिल्लर नाही सध्या. नाही. अरे बुद्ध गया जब से मैं गई. बुद्ध म्हणजे भिक्खू संघ सुद्धा बसले. भिक्खू संघाची सुद्धा मनापासून आभार मानते की बुद्ध गया जब से मैं गई. अरे बुद्ध की दीवानी हो गई. मी बघितलं. कोणी म्हणते भिक्खू पोटभरासाठी चिवर घेतात, कोणी म्हणते भिक्खू याच्यासाठी चिवर घेतात. काही भिक्खू हातही जे पोटभरासाठी घेतात, पण त्याच्यामध्ये ज्यांनी स्वतंत्र जीवन पूर्ण त्याला समर्पित केलं त्या भिक्खूला तुम्ही एकत्र करू नका. कारण भिक्खूचं जीवन मी पाहिलं. प्रत्येक विहारामध्ये भिक्खू ठेवला पाहिजे. प्रत्येक विहारामध्ये भिक्खुनी असली पाहिजे. आम्ही बाया कसं कोण ठेवून माय म्हणते त्या भिक्खूला उगीच त्याला जेवायला द्यायला लागते म्हणते. माय कुत्र्याला जेवायला देतो आम्ही. इंग्लिश कुत्रं पाळतो माय घरी आणि 10,000 आणि 20,000 रुपये महिना कुत्र्याला देतो. त्या भिक्खूला 2 पोळ्या दिल्या तर काय वाया जाईल तुमचं. एकच टाइम जेवता भिक्खू. देत जा माय. विहार असेल तर तुमच्या विहारात भिक्खूला ठेवत जा इमानदारीनं. कारण त्यांनी पुरं जीवन आपल्या धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी दान केलेलं आहे. तर त्यांच्याकडे देत जा. आमच्या बाया तर म्हणते आमच्या कानी उपास आहे बाई म्हणते. उपास नाही हो माय. 3 महिन्याची असते की नाही त्याला आम्ही उपोषक म्हणतो. कोणी धरते का इथं वर्षवास? समजते वर्षवास कोणाकोणाला समजते? हात वर करून सांगा मला. सुखदेव भाऊ तुमची वाडी होईल. हे वाडीने पुरी काळी दिसून राहिली मला. हे पहा किती बायाने हात वर केले. कोण कोण समजते म्हटलं तर काय करावं आता. चला आता एकूण आपल्याला हर्षे भाऊ येणार आहे. बुद्ध गायला गेल्यानंतर सगळं समजेल तुम्हाला. विचार करा तुम्ही. उपास नाही मग आम्ही त्याला उपोषक म्हणतो. आणि जर आम्हाला शील पाळायचं असेल तर आम्हाला काही खाता येत नाही 12च्या नंतर. आम्हाला दाताला दात लावता येत नाही. आम्हाला फ्रूटही खाता येत नाही. आम्हाला दूधही पिता येत नाही. कारण दूध हे लहान मुलाचं जेवण असते. आम्ही फक्त ज्यूस पिऊ शकतो. पण आमच्या बाया माय एका बाईच्या घरी गेली मी म्हणे माहिती का नाही म्हणे आज पौर्णिमा आहे बाय म्हणे. हो नाही तर काही म्हणे दीदी तुमचं जेवण माझ्या इकडेच ठेवलं असतं म्हणे. सकाळी 12 वाजताच्या पहिले जेवली म्हणे मी. म्हटलं मग आता थोडासा नाश्ता करतो म्हणे. म्हटलं हो का. किचन मध्ये गेली. तिकडे बाथरूम होतं गेली. त्या किचनवर काही एवढी मोठी कढई भर भगर साबुदाणा कढई भर पाहिला. मी म्हटलं ताई म्हणे साबुदाणा व्हाय म्हणे थोडासा नाश्ता केला म्हणे संध्याकाळी करतो म्हणे. मी म्हटलं किती जण ताई नाश्ता करायला. मी एकटीच आहो म्हणे. म्हणून म्हटलं कढई भर खातं की काय. म्हटलं उपास धरण दिवसभर चल. अरे चिवर लेके दुनिया घुमाई. जब से गई मैं बुद्ध गया मैं. जब से गई मैं बुद्ध गया मैं. तब से लगी हूँ प्रवचनों में. तब से लगी हूँ प्रवचनों में. जीवन लेके दुनिया घुमाई. बुद्ध की दीवानी हो गई. एका रागात 4 रागात तुम्ही बँजू लावण्याला वेळ देत नाही. जहाँ तुमने किया है बसेरा करो महामोदी लोग हमारा आ जाएगा. हमरे काहीच करून नाही राहिले. टाळे नाही वाजून राहिले. पैसे नाही देऊन राहिले आहे की नाही. चुपचाप बसल्या. फिर से वो दिन आ जाएगा के महायुद्ध.
अशोक सम्राट का था जहाँ डेरा, अशोक सम्राट का था वहाँ डेरा, भाई दीपक का है ये सब तेरा, फिर से वो दिन आ जाएगा। विकास भाऊ एवढं गाणं ऐकून द्या माझं. लाख मरो पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. लाख मरो पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. देशद्रोही वैरी इथे डागलाच पाहिजे. शिवराया भीमरायाचे विचार इथे जागलाच पाहिजे. आणि त्या संसद भवनावर निड्यासोबत भगवा झेंडा लागलाच पाहिजे. भगवा झेंडा लागलाच पाहिजे. त्या राष्ट्रद्रोह्यांनी अन्याय अत्याचाराचा करच गाठला नसता तर मर्द मराठा माणूस कधीच पेटून उठला नसता. त्या राष्ट्रद्रोह्यांनी अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता तर मर्द मराठा माणूस कधीच पेटून उठला नसता. शिवाची तलवार रणागणात चमकली नसती तर या भारताच्या नकाशात महाराष्ट्र कधी दिसला नसता. महाराष्ट्र कधी दिसला नसता. शिंगारे तहसील नागे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. एक निळा आणि एक भगवा, दाई दिशामध्ये लावणी दिवा, एक बघाचा एक शिवाचा छावा, भीमाईचा तो भिवा, भीमाईचा तो भिवा आणि जिजाईचा तो शिवा. 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 छत्रपती भोसल्याची खाण, छत्रपती भोसल्याची खाण, तीन दुबड्याची जान ठेवली जा, तीन दुबड्याची जान ठेवली जा. जाऊनी जगाला प्रताप नवा, जाऊनी जगाला प्रताप नवा, अंधारामध्ये जाण लावला. जिजाईचा तो शिवा, जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो. भारताचे शिल्पकार आंबेडकर, जानराव आज आपले नटविले घर, भारताचे शिल्पकार आंबेडकर, जानराव आज आपले नटविले घर.
सुराला आवाज म्हणतात. आवाज म्हणतात. गळ्यातून निघणाऱ्या सुराला आवाज म्हणतात. रीत प्रथा रूढीला रिवाज म्हणतात. आणि ज्याने रचिला महाराष्ट्राचा पाया त्यालाच प्रथमा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. म्हणून म्हणायचं का भारताचे शिल्पकार आंबेडकर. ज्याने नाव आज आपले नटविले ताऊनी जगाला प्रताप नवा अंधारामध्ये त्यांनी लावून दिवा. अरे जिजाईचा तो शिवा, जिजाईचा तो शिवा, अरे जिजाईचा तो घडणारा इतिहास सर्वांना नवा होता. अंधार नष्ट करणं हा तेजोमय दिवा होता. आणि हक्कासाठी लढणारा प्रथमा एक जिजाईचा शिवा होता, तर एक भीमाईचा भिवा होता. एक भीमाईचा भिवा होता. काय आपण ठेवली शिवरायाची